केशवाना गेला कुठे घर सोडून हे गाव सोडून घर सोडून हे गाव सोडून 3 महिने झाले हो तुमच्या जाण्याला जन्म मरण चुकले नाही कोणाला प्रकाशाप्पा 2 मुले तुम्हाला अंतकाळी होते तुमच्या सेवेला आठवण तुमची सर्वांना येते परतून यावे अन्न भेटून जावे ओ अण्णा तुम्ही गेला कुठे घर सोडून हे गाव सोडून घर सोडून हे गाव सोडून ओ अनिल भाऊ गेला कुठे घर सोडून वडगाव शहर सोडून घर सोडून वडगाव शहर सोडून 2 महिने झाले व तुमच्या जाण्याला जन्म मरण चुकले नाही कोणाला विराजा राज्य 2 मुले तुम्हाला पप्पा हाक मारती 10 दिशाला आठवण तुमची सर्वांना येते राजश्री पत्नी तुमची वाट पाहते ओ अनिल भाऊ गेला कुठे घर सोडून वडगाव शहर सोडून काश्मीर देवाचा विठ्ठलवीर देवाचा बाळूमामाचा भंडारा शोभतो कपाळाला आणि थाप मार डिंबाड्या गज्या ढोलाला आणि सुंबराने मांडले गाव शेगाला संत बाळू मामाला वंदन मी स्वामी देवाला माझ्या मंगराया बाबा देवा या व्यवसायाला माझ्या संग चरण बंधून सुरवात रे माझ्या गाण्याला तुम्ही लक्ष बोलाया लागेला देवाला बोलाया लागेल
घडणी लागल्यात बोलायला, तुला दूध भात खाऊ घालतो छल जेवायला. लागले होते मात्र देवाला बोलायला. एवढं म्हणल्यानंतर विचार केला मनाला आणि घडणीने दुसऱ्याला घडा लावला, माठ लावला, निघून चालल्या. बिरदेव निघून आला डोहाच्या बाहेरल्या बाजूला. निघून आला जसा बाहेरल्या बाजूला लागला होता मात्र काही करणी करायच्या वेळेला. अंगावर वस्त्र घातली ती तिरकामटा हाती धरला आणि निघून चालला. त्या टायमाला त्या घडणी चालल्या त्या पुढल्या बाजूला हिने विचार मनाचा केला. तिरकामटा रोखला आणि सातीच्या साती माठ फोडल्या. त्या टायमाला माठ जसं फोडून त्यावेळेला माठ लागलं होतं घडा एवढ्या मात्र त्या वेळेला. वाईट वाटलं 7 जणीला. बाबा हो आमचं माठ फोडलं की वाईट वंगा मनाला वाटले. आणि 7 जणी काय एकमेकीला बोलते त्या लागले होते एकामेकीला बोलायच्या वेळेला बरे का. मायावाचा माल्याला बंधू आहे तर एवढा हे जात यगार आणि सक्का बंधू असता तर काय हे जात दिमाग म्हणल्या. म्हणून लागल्या होत्या एकामेकीला बोलायच्या टायमाला. आज आपल्या म्हणल्या माठ मोडाय कमी माग पुढे बघितलं. उद्या आपल्या पदरला धरला आपण घ्यायला सुद्धा माग पुढे बघणार नाही. असं वाईट वंगा लागल्या बोलायला. शिवीगाळी लागल्या होत्या द्यायला. एवढ्या मातेला जसं वाईट वंगाय बोलत्या जागेला एवढ्या मातेला योगीराप्पा मात्र त्या टायमाला बरे का. अरे नवरा माझा बिरदेवा गा देवा बिराता चिम खेळावे चिम खेळा घेतला तिरे कमत्यात तिरे कमत्यात रवला. खडा घातला तिरकामता सोडल्या बरोबर. अरे हो देव हाय मुंगीच्या पायात घुंगरू आश्चर्य कळत देवाला. जगमवण्या देव बिराप्पा म्हणत्या दुनिया हे देव देवाला. लागला होता देव मात्र काही करणी करायच्या टायमाला. खडा घातला तिरकामता सोडला. जसं जेवढं जेवढं माठ फुटलं होतं तेवढं होतं तसं झालं. मुजवून दिलं. होय म्हणून दिला तवा घडली निघून चालल्या घरवाड्याला. आपल्या घरल्या गेल्या शिगला ती जसं ती माठ ठेवले आणि एकामेकीला बोलू लागल्या. त्या लागल्या होत्या एकामेकीला बोलायच्या टायमाला बरे का. चला जाऊन सांगूया मायवाला तुझ्या बंधवाला आमचं माठ फोडल्या. ती आपण तक्रार केली पाहिजे मायवा जवळ त्या टायमाला. काय एकामेकी बोलत त्या टायमाला निघून मात्र गेल्या मायवाच्या वाड्याला. लागल्या होत्या मायवाला मात्र आता बोलण्याला. मायवाला बोल तुझ्या बंधवाने बेडापान आमचं माठ फोडले ते म्हणून लागले होते मात्र अक्का मायवाला सांगायच्या टायमाला. मायवा म्हणते मातीचं माठ फोडले तर फोडू दे. तांब्याचं माठ देतो तुम्हाला घड देतो करून म्हणली भिवू नका असा. होय निघून गेली तमटाच्या वाड्याला. काय म्हणत्या ह्या 7 जणांनी तांब्याचं घड भरून दिलं पाहिजे. म्हणून लागली होती मात्र मायवा बोलायला. या 7 जणीसली 7 माठ मात्र तांब्याचं करून दे बरे का. अरे 7 माठ करून दिले. तांब्याचं घडणी निघून गेल्या घरवाड्याला. आणि मायवा म्हणती घरवाड्याला. मायवा आली म्हणली अजून का बंधू बिराप्पा जेवायला आला नाही. बराच वेळ झाला वाट लागली बघायला. म्हणून लागली होती देवा वाट बघायला. बंधू बिराप्पा आले ना आपल्या घरवाड्याला. कधी जेवायचा म्हणून त्या टायमाला लागली होती मायवा मात्र काळजी करायला. अरे मायवा म्हणजे अग्नीचं घर इजेचा वाडा वल्ल्या झाडाला आग लावत्या. वटक्या झाडाला पाली फुडत्या अशी हातवाली मायवा आहे बाबा. मायवा वाट बघत्या. बिरदेव निघून आला आणि हवेलीवर गच्चीवर जाऊन झोपला. आणि लागला होता मात्र देवबिराप्पा निद्रासन झाला त्या टायमाला. एवढ्या मात्र मायवा लागली होती देवा मात्र वाट बघायला. मायवा लागली वाट बघायला. वाट बघून म्हणून रामा रात्र सरली. त्रिकाळ उठली. अजून बंधू कुठं म्हणून शोधाला बाहेर पडल्या. आणि सवळच्या परला सगळीकडनं हिंडून मायवा हवेलीवर गच्चीवर निघून जाताना
कांबळ्यातल्या पांढऱ्या दोऱ्याची रेस लागली होती झळकायला. आणि एवढ्या मातेला मायवाची देवा नजर गेली त्या टायमाला लागली होती मायवा देवा विचार मात्र करण्यात अरे आला. गेली गा बंधवाच्या जवळ, हा, गेली गा बंधवाच्या कांबळा काढेला बंधवाचा चेहरा गा पाहिला. बघाया लागेल्या बिरापा बघाया काय येऊन झोपला हित काय येऊन मायवा जवळ गेली म्हणली हित काय येऊन झोपला येऊ. काळजी वाटली मायवाला. कांबळा बाजूला काढला बघत्या तर चेहरा बिरदेवाचा दिसला. आपला बंधू बिरापा इथं का झोपला म्हणून लागली होती देवा विचार करायला. लागली होती मात्र बंधुवाला मात्र उठवायला. बंधवाला म्हणली बिरापा होय. तुला सगळीकडे हुडकून आलो हित का झोपलाच बाबा. बरोबर आहे. एवढं म्हणल्यानंतर अक्काला प्रश्न लागला होता बोलायला. एवढं म्हणल्यानंतर बंधू बिरापा लागला आपल्या मात्र बहिणीला बोलायला. मायवा म्हणते बाबा हो. तुला कोण काय बोलला असलं तर सांग तुझ्या जिबीचा कांदा वडतो. बोलताना कोणी खोललं असलं बोट त्याचा काढतो. डोळ्यानं कोणी वटरलं डोळे काढतो. झालं तरी काय सांग म्हणताना बिरदेव एक प्रश्न विचारतोय मायवाला. म्हणून लागला होता मात्र बंधू आपल्या मायवाला मात्र काय बोलाय त्या टायमाला. मायवाला ये बोलत मायवाला सांगितलं मायवाला बोलत देवाचा बिरापा मला एक प्रश्नाचे माझे आई बाप कुठे हायत मला आता सांग. मायवा जवळ बसली. मायवा जवळ बसल्यानंतर बिरदेव काय लागला होता बोलायला. लागला होता बंधू बिरापा आपल्या मायवाला बोलाय त्या टायमाला. लागला होता तेव्हा प्रश्न मात्र विचारायला. आता मी एका ज्या दिवसाला तुला प्रश्न विचारतो त्याचं खरं खरं उत्तर पाहिजे तो मला द्यायला. एवढं म्हणल्यानंतर त्याला मायवा लागली होती आपल्या बंधूला बोलाय त्या टायमाला. काय तुझ्या मनात आहे काय सांग मला म्हणली लागली होती बोलायला. म्हणला माझा आई बाप कुठं आहे ते मला आत्ताच्या आता सांगितलं पाहिजे. काय झालं मायावाच्या आज पात्र माझ्या बंधवानं मला कवा प्रश्न विचारला नाही. हे बिरापा काय म्हणते मायावा. काय लागली होती म्हणायला. बोलाया लागल्या बंधू बिरापाला किती दिवस झाले असं काहीच नाही बोलला.
खेळ खेळत असताना मायावाला सुद्धा विचार पडला हो. आज मात्र माझ्या भावाला मला काय विचार नाही होय आणि आज अचानक का विचारतोय मला कारण सांग म्हणल्या. एवढं म्हणल्या नंतर मायावा चिंता दूर झाली त्या वेळेला लागली होती आपल्या बंधू बिराप्पाला बोलायला. आज असं विचारण्याचे कारण सांग बिराप्पा मला. तेव्हा बिरदेव म्हणतो गोठणाच्या माळाला मी खेळ खेळत होतो का नाही. होय त्या टायमाला काय झाला का माहितीये का. झालेला असायला एका पोराचा आईबाप नव्हतं. बरोबर आहे. त्याचं आईबाप वारलेलं होतं. ती सगळी पोरं त्याला काय म्हणतो ती माहितीये का. काय म्हणत होती. अरे परदेश म्हणून हक होती घाम परदेश म्हणून हक होती त्याला मारित म्हणून या वाटेला माझ्या माय बाप विचारलं माझ्या आई बाप एवढा बाबा म्हणतो एवढा बाबा हे सांगता घरी गाण्याला रेली की नाही आधार बारा पेदार हेला हायत बारा ती पोरं बिन आईबाचं होतं का नाही. त्याला सगळे 350 पोरं परदेशा परदेशा म्हणून हाक मारत होती. मला सुद्धा वाईट होत होतो अक्का परदेशा म्हणते ती का तर त्याला आईबाप नाही म्हणून. माझा आईबाप मला माहिती पाहिजे. आता माझा आईबाप कुठं मला सांगितलं पाहिजे. एवढं म्हणल्यानंतर त्याला मायेवाला जसं वाईट वाटलं होतं जीवाला लागली होती देवा मात्र विचार मात्र आता मनात हे करायला. मायाला कशी लागली ती खून सांगा आई बापाची बिर देवाला लागली होती मात्र कशी सांगायच्या वेळेला बरे का. बाबा हो तुझा आई बाप तुला ऐकायचं नाही नका बिर देवा. होय नीट बस म्हणली तुला सांगतो तुझा आई बाप कोण आहे ती. बा काय सांगितले. काय लागली होती सांगायला बरे का. गंगा सोरावंती की गंगा सोरावंती की हाय तुझी माता की हाय तुझी माता की गंगा सोरावंती तुझी माता आहे. सत्वाच्या जोरावर तप सामर्थ्याच्या बळावर म्हणून लागली होती मात्र सांगायला माय आपल्या बिरदेवाला बरे का. तप सामर्थ्याच्या जोरावर बाळा तुझा जन्म झाला या. गंगा सोरावंतीने कशाच्या जोरावर बाळ जन्माला घातला या. तपचर्या करून त्या वेळेला बरे का. सत्वाच्या जोरावर बाळ जन्माला घातला या. गंगा सोरावंती तुझी माता आहे बाबा. एवढं म्हणल्यानंतर द्यायला लागला होता मात्र बंधू बिराप्पा आपल्या मायेवाचा ऐकून घ्यायला वेळेला. बाबा हो असं सांगितल्यानंतर बिरदेवाने विचार केला म्हणाला ठीक आहे म्हणला अक्का. हा सत्वाच्या जोरा बाळ घालायचं जन्माला एवढं साधं सोपं नव्हे. मंडळी चंद्र सूर्य तारे ह्याला साक्षी लायती
स्वर्ग मृत्यू पाताळ साक्षीला आहे. बिरदेवासारखा महान देव या जगात कुठला सुद्धा नाही. कारण का गंगा स्वरावंती माता तप सामर्थ्याच्या जीवावर, आता ही कथेत ही नाही पण पाठीमागचं तुम्हाला एक देवाची महती म्हणून सांगतो या. कारण का बिन पुरुषाचा बाळ जन्माला घातला स्वरावंतीने सत्वाच्या जोरावर. कथेचं टायमिंग संपलं. आता छंदिक. छंदिक म्हणलं की काय, समाजाला प्रबोधन दिलं पाहिजे नाही का. आपल्याकडनं ओवेकाराकडनं, भजनीवाल्यांच्याकडनं, भारुडवाल्यांच्याकडनं काय तर समाजाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. मग ते ज्ञान कशात आहे, खरा देव कोण आहे तर माता आणि पिता देव आहे. भूमीर्गिरियाशी माता हा स्वर्ग दुच्योत्तर पिता, भूमीपेक्षा थोर आपली आई आहे आणि स्वर्गाच्या दुप्पट ताकदीचा आपला बाप आहे. सार्थक होईल नर जन्माचे धरून या सतसंग, सार्थक होईल नर जन्माचे धरून या सतसंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. पण माणूस काय करतोय, जिवंत आहे बापाला मारतो या लाता आणि दगडा पुढे झोकवायचा. काय काय हुशार शिकलेली 7वं वेतन 8वं वेतन 9वं वेतन आता चालू होणार देश नाही का. अशी काय करते ती, पैसा मिळाला की आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचंय आणि गाडीत एक कुत्र घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू किती 3 आणि बिस्किट 80 रुपयाची. तुला चांगला माहिती आहे वाटतं. पण बाबा कुत्र्याला किती जरी जीव लावला तर जात चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापाला कसं जरी सांभाळासा जात आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. तिचं नाव आई बाप आहे. पण भारतात आई माझी आई माझी अनेकदा लगीन झालं की चिमण माझं गुणाचं आणि आई बाप ते त्याला गुरु करून घ्यावं द्या सगळं. अरे बायको मिळाली जरी पोळी मधाची, बायको मिळाली जरी पोळी मधाची, आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची, आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची. आईचं दूधच का, हे या जगात फक्त तुम्हाला सगळ्याला सांगतो, ह्या जगात सत्य काय तर फक्त आईचं दूध सत्य आहे. बाकी सगळ्या गोष्टीत भेसळ आहे. आईचं दूध कसं तयार होतंय, रगताचे 2 थेंब आटल्यानंतर एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती होती. माईने आपल्यासाठी किती कष्ट केला असेल, त्या जर आईला तुझ्या आईला